वृद्धेचा खून नात जावयानेच केल्याचे अखेर उघड. चोरीच्या उद्देशाने मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून वृद्धेला जिवंत जाळणारा संबंधित महिलेचा नात जावईच असल्याचे पोलिसांनी तपासात उघडकीस आणले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी राजेश दिलीप गायकवाड, वय 30, राहणार बलवडी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली याला अटक केली आहे. स्थावर मालमत्तेच्या वादातून हे कृत्य घडल्याचा प्राथमिक अंदाज असून त्या दृष्टिकोनातून पोलीस तपास करीत आहेत. कोणताही पुरावा तसेच परिसरात कोठेही सीसीटीव्ही नसताना पोलिसांनी कौशल्याने तपास केल्याने या जळीत प्रकरणाचा उलगडा झाला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पत्रकारांना दिली आहे. फिर्यादी विठ्ठल मारुती जाधव, राहणार लेंगरेवाडी, तालुका आटपाडी यांची आई मालन जाधव, वय 85, या शेटफळे येथे एकट्याच राहत होत्या. दिनांक 30 जून रोजी पहाटेच्या सुमारास त्या लघुशंकेकरिता घराबाहेर जाऊन परत येत असताना दबा धरून बसलेल्या संशयिताने घरात घुसून त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले. उपचार सुरू असताना मालन जाधव यांचा 3 जुलै रोजी मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर आटपाडी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला, परंतु परिस्थितीजन्य कोणताच पुरावा पोलिसांच्या हाती लागला नाही. तसेच त्या परिसरात सीसीटीव्ही नसल्याने चोरट्याचाही माग लागणे कठीण होते. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाची सूत्रे हाती घेतली. मयत मालन जाधव यांना 3 मुले, 1 मुलगी तसेच नातवंडे, नात, सून असा परिवार होता. कुटुंबातील सदस्यांसमवेत तसेच माहेरील लोकांसमवेत मालन यांचे पटत नव्हते. त्यामुळे बऱ्याच वर्षापासून विभक्त राहून त्या उदरनिर्वाह करीत होत्या. मालन यांच्या नावावर त्यांच्या माहेर असलेल्या बलवडी, तालुका खानापूर येथे शेटपळे गावी त्यांची शेतजमीन आहे. सदरची जमीन तिने मुलांना न देता थेट एका नातवाच्या म्हणजेच प्रवीण जाधव यांच्या नावावर केली होती. त्यामुळे कुटुंबातील सदस्य त्यांच्यावर चिडून होते. गेल्या 1.5 महिन्यापासून मालन हा त्यांचा नातू प्रवीण जाधव राहत असलेल्या घरातील एका खोलीत राहण्यास होत्या. दिनांक 30 जून रोजी पहाटेच्या सुमारास मयत मालन यांच्या नातीचा नवरा राजेश गायकवाड हा तिच्या घरात घुसला. त्याने त्यांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. यावेळी त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यावेळी संशयित नात जावयाने मालन जाधव यांना पेटवून दिले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी नात जावई राजेश गायकवाड यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने वृद्धेला पेटवून दिल्याची कबुली दिली. दागिने देण्यास विरोध केल्याने पेटवून दिल्याचे कारण पुढे आणले जात असले तरी या कृत्यामागे स्थावर मालमत्तेचे कारण असावे असा पोलिसांना अंदाज आहे. त्यामुळे या त्या दृष्टिकोनातून तपास सुरू केल्यावर जमीन वादातील आर्थिक कारणातूनच वृद्धेला पेटवून दिल्याचे पोलीस तपासात पुढे आल्याचे समजते. सदर घटनेचा तपास पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, आटपाडीचे पोलीस निरीक्षक संतोष पवार यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार संजय पाटील, पोलीस अंमलदार उल्लय साळुंखे, अतुल माने, सुशांत चिले, विजय पाटणकर आदींनी केला. KK मराठी न्यूज नेटवर्कसाठी सांगली प्रतिनिधी.